नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. संदीपवाघमोरे.com तर्फे आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा ईमेलचा वापर करावा लागतो. बऱ्याच वेळा एकच ईमेल अनेक जणांना पाठवायचा असतो आपल्याला. त्यावेळेस आपण काय करतो, तो ईमेल कॉपी करतो आणि प्रत्येकाचा ईमेल आयडी टाकून पुन्हा पुन्हा पेस्ट करत असतो. यामुळे काय होतं की आपला जो वेळ आहे तो आपला बराचसा वेळ त्या ठिकाणी वाया जात असतो. तर आज मी तुम्हाला या ठिकाणी अशी एक ट्रिक सांगणार आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही एकच ईमेल काही सेकंदामध्ये तुम्ही अनेक जणांना पाठवू शकता. फक्त एका सेंड या बटनावर क्लिक केल्यानंतर तो ईमेल तुम्हाला हव्या त्या लोकांना जाणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहणार आहोत की एकच ईमेल अनेक जणांना कसे पाठवायचे. तर आपल्यासमोर या ठिकाणी स्क्रीन दिसत आहे, ज्याने मी जीमेलवर लॉग इन करून आपल्यासमोर जीमेलचा अकाउंट माझं ओपन झालेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्या डावी बाजूला असलेले जीमेल या बटनावर आपल्याला या अक्षरावर किंवा शब्दावर क्लिक करायचे. जीमेल या शब्दावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 3 मेनू या ठिकाणी आलेले दिसतील. सर्वप्रथम कॉन्टॅक्ट्सवर आपल्याला क्लिक करायचे. कॉन्टॅक्ट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन येणार आहे. दुसरी विंडो आपल्यासमोर ओपन होते. तुम्ही पाहत असाल की कॉन्टॅक्ट्सवर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर दुसरी एक विंडो ओपन झालेली आहे. तर त्यामधील ग्रुप्स हा मेनू आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. त्या ग्रुपवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू ग्रुप म्हणून एक सब मेनू या ठिकाणी येणार आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आपल्याला. आणि आपल्याला ज्या ग्रुप बनवायचा आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी नाव द्यायचं आहे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी संदीप वाघमोरे फ्रेंड्स अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. तर तो ग्रुप आपला तयार झाल्यानंतर नाव दिल्यानंतर आपल्याला क्रिएट अ ग्रुप म्हणून असणाऱ्या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. आता तुम्ही पाहत असाल की आपण नवीन ग्रुप बनवल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मेंबर्स आपल्या या ठिकाणी ॲड नाही आहेत. तर आपल्याला या ठिकाणी पर्सन ॲड करायचे आहेत. म्हणून तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये ॲड अ पर्सन म्हणून एक गोल आयकॉन दिसतोय, त्याच्यावर माऊस नेल्यानंतर आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव किंवा ईमेल आय डी माहिती असेल तर आपण त्याने तो ॲड करू शकतो. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक नाव टाईप करतोय. तर एक नाव टाईप केल्यानंतर मी ते सिलेक्ट केलंय आणि माझ्या ग्रुपमध्ये एक मेंबर किंवा एक व्यक्तीला मी ॲड केलेलं आहे. आणखीन मला एक व्यक्ती ॲड करायची असेल तर पुन्हा मी तीच प्रक्रिया करणार आहे. तर असं पहा, 2 व्यक्तींना मी या ठिकाणी आपण ॲड केलेलं आहे. तर आपला ग्रुप जेवढ्या व्यक्तींचा बनवायचा आहे तेवढ्या व्यक्ती आपण या ग्रुपमध्ये ॲड करू शकतो. ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर पुन्हा आपण आपल्या ईमेल अकाउंटवर जायचं आहे. ईमेल अकाउंटवर गेल्यानंतर आपल्याला आता त्या व्यक्तींना, ज्या व्यक्तींचा आपण ग्रुप बनवला आहे त्यांना आपल्याला मेल पाठवायचा आहे. तर त्यासाठी कंपोज या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये कंपोज नावाचं बटन आहे, त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रुपचं जे नाव आहे ते आपण टाईप केल्यानंतर आपण ग्रुपचं फक्त अर्ध जरी नाव टाईप केलं तरी आपल्याला या ठिकाणी त्याची लिस्ट येईल. त्यातून आपलं नाव निवडायचं आहे. जो काही ईमेलचा सब्जेक्ट असेल तो आपण या ठिकाणी विषय टाकणार आहोत. उदाहरणार्थ मी वेलकम म्हणून टाकलेलं आहे. हे पहा, मी अशा प्रकारे वेलकम टू माय ग्रुप असा एक मेसेज तयार केलेला आहे आणि सेंड म्हटल्यानंतर हा मेसेज माझा जेवढ्या व्यक्ती माझ्या ग्रुपमध्ये असतील त्या सर्वांना तो जाणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की एकच ईमेल अनेक जणांना काही क्षणात कशा प्रकारे पाठवायचा. तर आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. अधिक शैक्षणिक माहिती व व्हिडिओसाठी आपण माझ्या वेबसाईट संदीपवाघमोरे.com ला नियमित भेट देत राहा. धन्यवाद.